नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. आपण सध्या शिंगोली या गावामध्ये आहोत आणि गुंजेगाव फाट्यावरती या ठिकाणी एक छोटंसं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलाचे जे ओनर आहेत त्यांनी जे पुरामध्ये लोक स्थलांतरित झालेले आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे अशी पूरसदृश परिस्थिती असताना आपल्या स्वतःचं हॉटेल इथं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खुलं केलेलं आहे. अशा त्या हॉटेलच्या मालकीण आहेत. आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. मॅडम, पहिल्यांदा आपलं नाव आणि गाव सांगा. मी अंजली प्रमोद जाधव. तसे आम्ही कुरुलचे आहे, पण आम्ही सध्या इथं आमचं हॉटेल आहे इथं आणि आमची स्वतःची जागा आहे. त्यामध्ये 5,500 स्क्वेअर फूट वरती आणि खाली हॉल आहे. तर मला आमचे दावणे साहेब आहेत गावातले, त्यांचा फोन आला की पुराची परिस्थिती होणार आहे मॅडम, तर हॉलमध्ये जागा. तर मी म्हटलं सर्व गावकऱ्यांचंच आहे, कारण आपण ज्या गावात राहतो ते आपले गावकरी घर सर्व कुटुंब आहे. तर त्यांच्यासाठी आपण ही राहण्याची जागा उपलब्ध करून दिली. त्याच्यासोबतच जेवणाची, कारण दुपारी अचानक आल्यामुळे संध्याकाळी काही इथं व्यवस्था नव्हती, पण आपल्याकडे जे काही किचनमध्ये अवेलेबल होतं, म्हणजे आमच्या घासातला घास जो होता तो आम्ही 2 ते 3 दिवस झाला आमच्या स्वतःच्या स्वखर्चाने चालू आहे. आणि आज जेव्हा जरा जास्त परिस्थिती आहे किंवा पब्लिक जास्त वाढली आहे, म्हणजे कालपर्यंत एक 300-400 लोकांचं नियोजन होतं, ते सुरळीत चालू होतं आमच्यातर्फे. पण जेव्हा लोक जास्त पब्लिक वाढली तेव्हा थोडंसं म्हणजे आम्हालाही थोडंसं हे व्हायला लागलं. मग त्याच्यानंतर खूप पब्लिक आली, म्हणजे जवळजवळ गवळी वस्तीची काही मंडळी आली किंवा आमच्या गावाकडची कुरुलची काही मंडळी आली की ज्यांनी पाण्याची किंवा काय जी काही कमी गोष्ट वाटेल ती प्रत्येकाने सहकार्य केलंय आणि सर्व गावकरी पण खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत आहेत. कशी संकल्पना सुचली तुम्हाला की पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपण नाही, महत्वाचं म्हणजे कसं असतं, प्रत्येक माणसावर वेळ येते, अडचणीमधून आपणही निघालेलो असतो, म्हणून त्यामुळे प्रत्येकाला एक निस्वार्थ भावनेने आपल्याला ही वेळ कधीतरी येऊ शकते या माणुसकी ह्या भावनेने एकमेकांना केलेलं सहकार्य आहे. आता इथे किती कुटुंब आहेत सध्या? इथं जवळजवळ आता 40 कुटुंब, म्हणजे जवळजवळ एक 300 लोक स्थायिक आहेत इथं सध्या तरी. आता ह्या तुमच्यासोबत बाकीच्या काळात काय महिला आहेत, असं काय म्हणजे त्यांना तुम्ही सांगितलेली संकल्पना कशी आवडली? नाही, म्हणजे त्यांना खरं सांगायचं म्हणजे तर या परिस्थितीतून बाहेर निघणं हेच खूप मोठं त्यांच्यासाठी गोष्ट आहे, चॅलेंज आहे. पण तरी पण आम्ही एकमेकांचं सहकार्य करून स्वयंपाक करण्यापासून सगळेजण एकमेकांना सहकार्य करत आहेत आणि त्याचमध्ये महिलांचा सर्वात मोठा सहभाग आहे. या अमृतारा परिवाराच्याच आहेत. खरं सांगायचं म्हणजे यांच्याबद्दल मी एक सांगेल की ह्या आपल्याकडे जॉब करतात, पण मागच्या 2 दिवसापूर्वी ह्यांनी मला एकच सांगितलं की ताई, इथून पुढे जे काही 7-8 दिवस इथं मदत लागेल माझी, त्या मदतीसाठी मला पगार पण नकोय, पण माझं सहकार्य तुमच्यासाठी राहील. तुम्ही एवढं करताय तर मी पण तुमच्यासोबत आहे. जे काही आम्हाला काम पडेल, चपाती असो, भांड्यांपासून सगळ्या गोष्टी असेल, ते आम्ही सहकार्य करू म्हणून ह्या पण आपल्या काही महिला आहेत. आता तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांना सेवा देताय, जनसेवा करताय, सरकारकडे तुमच्या काय मागण्या असतील? माझी सरकारकडे काहीच मागणी नाही. माझं एकच आहे, माहिती आहे का, आपण केलेलं निस्वार्थ कार्य, सरकारकडून माझी काही मागणी नाहीये. पूरग्रस्तांसाठी काय? पूरग्रस्तांसाठी सरकारने जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं सहकार्य करायलाच पाहिजे. ते सरकारचं कर्तव्यच आहे. म्हणजे ठीक आहे. बघू शकताय तुम्ही की ज्या पद्धतीनं सहकार एक प्रकारे पूरग्रस्तांना ज्या पद्धतीनं मदत करते, परंतु माणसातला देव या दृष्टिकोनानं सुद्धा या ठिकाणी काही महिला असतील किंवा काही गावकरी असतील, यांच्या आतंकाच्या परिश्रमातून, जनसेवेतून या ठिकाणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या ठिकाणी हॉटेल रिकामं करून आपला स्वतःचा व्यवसाय चालत असताना सुद्धा त्या व्यवसायाला, त्या पैशाला त्यांनी फाटा मारून लोकांची जनसेवा करायची हाच मनामध्ये उद्देश ठेवून इथल्या पूरग्रस्तांना ते अहोरात्र, दिवस असेल रात्र असेल, आज 3रा दिवस आहे, त्या लोकांना आपल्या स्वतःचा अन्न आपल्या मार्फत खाऊ घालतात. त्याबद्दल त्या ताईंचं किंवा त्या परिवारांचं आमचं राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांचा आभार मानतो. अहोरात्र त्यांच्याकडून ही सेवा खंडित हो ही या सेवेला कुठेही खंड पडू नये ही या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. कॅमेरामॅन प्रदीप अडचरेसह गणेश देशमुख, राष्ट्रशक्ती न्यूज, शिंगोली.